दौलत साखर कारखान्यातील कामगारांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळेप्रसंगी सरकारच्या विरोधातही आंदोलन करण्याची माझी तयारी आहे, असं वक्तव्य चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी हलकर्णी येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत केले. दौलत कारखाना हा चंदगड, गडिंग्लज व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घामातून उभा राहिला आहे. त्यामुळे हा कारखाना शेतकरी व कामगारांच्याच मालकीचा राहील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. दौलत साखर कारखान्यातील कामगार व कारखाना चालकांच्या मध्ये असणाऱ्या वादावर लवकरात लवकर यशस्वी तोडगा काढून हा वाद मिटवण्यात येईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. कारखाना चालकांनीही कामगारांच्या भावना समजून घ्याव्यात. इतर कारखान्यांप्रमाणेच दौलतच्याही शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे. त्याचबरोबर कामगारांनाही न्याय मिळाला पाहिजे. कामगारांचे वेतन, वेतनवाढ, बोनस या त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना वेळेवर मिळाल्या पाहिजेत, असंही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं. दौलत कारखान्याच्या समस्याबाबत मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, माजी पंचायत सभापती शांताराम पाटील, माजी पंचायत सभापती बबनराव देसाई, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी शुभांगी पाटील, कोल्हापूर.